मिरजेत आचार्य श्री विद्यासागर मुनी यांचा 11वा संयम दीक्षा महोत्सव उत्साहात संपन्न. सन्मती वात्सल्य पावन वर्षायोग 2026 अंतर्गत धर्मनगरी मिरज येथे परमपूज्य 108 आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराज आणि 108 सुगम्य सागर मुनी महाराज यांच्या पावन सान्निध्यात सुरू असलेल्या चातुर्मास वर्षायोगामध्ये आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराज यांचा 11वा संयम दीक्षा महोत्सव चौगुले माळा येथील श्री मुनी सुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात अत्यंत धार्मिक, भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मिरज शहरासह पंचक्रोशीतील जैन समाजातील श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून धर्मलाभ घेतला. मंदिर परिसर भक्तिरसाने आणि मंगलमय वातावरणाने भारावून गेला होता. या कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने झाली. त्यानंतर मंदिर ट्रस्टींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराजांची पादपूजा, जपमाळ प्रदान, शास्त्र भेट तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. सुप्रसिद्ध संगीतकार सुयोग पाटील यांच्या उपस्थितीत भक्तिमय संगीताचा कार्यक्रम झाला. चौगुले माळा परिसरातील मुलं मुलींनी धर्मप्रबोधनपर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मार्गदर्शन करताना आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराज म्हणाले की जीवनात गुरु आणि धर्म असेल तर कोणत्याही संकटाला घाबरण्याचे कारण नाही. गुरु योग्य मार्ग दाखवतो तर धर्म माणसाला संस्कार आणि संयम शिकवतो. जगात सोने, चांदी आणि हिरे मोती यांचं प्रमाण कमी असतं तर भंगाराचं प्रमाण अधिक असतं. त्याचप्रमाणे जीवनात संयम, सदाचार आणि धर्माचे आचरण करणारे लोक खऱ्या अर्थाने मौल्यवान असतात. जैन समाजातील प्रत्येक श्रावकाने सोन्या चांदीप्रमाणे तेजस्वी आणि चारित्र्य संपन्न जीवन जगावे. संयमाचा नियम स्वीकारून त्याचे प्रामाणिकपणे पालन केल्यास तोच मोक्ष मार्गाकडे नेणारा खरा मार्ग ठरतो. चातुर्मासाच्या काळात प्रत्येकाने किमान एकतरी चांगला नियम स्वीकारून त्याचे पालन करावे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवचनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा या दिवशीसुद्धा विविध धार्मिक कार्यक्रम तसेच 2 ऑगस्ट 2026 रोजी मिरज येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जाणारा कलश स्थापना महोत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेला आहे. या विधीनंतर चातुर्मासातील धार्मिक कार्यक्रमांना औपचारिक सुरुवात होणार असून विविध धर्मोपदेश, पूजन, स्वाध्याय, प्रवचने आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पावन सोहळ्यात पंचक्रोशीतील जैन समाजातील सर्व श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन सकल दिगंबर जैन समाज मिरज शहर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.